आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथे होणार आहे आणि या मानाच्या पहिल्या गोल रिंगणाची तयारी पूर्ण झाली आहे। या रिंगणासाठी वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिलं गोल रिंगण होत आहे। या गोल रिंगणाची तयारी संपूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकतो की या गोल रिंगणामध्ये आता वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली। खरं तर हे गोल रिंगण व्हायला अजून 2 तासाचा अवधी, पण आताच या वारीमध्ये या गोल रिंगणामध्ये वारकऱ्यांनी फुगड्या याचे खेळ सुरू केलेले आहेत। या गोल रिंगणाची तयारी पूर्ण झालेली असून ही गोल रिंगण आता काहीच वेळामध्ये काय सुरू होईल। खरं तर देहूपासून निघालेल्या या वारेमध्ये वारकऱ्यांचा जो थकवा असतो तो थकवा जातो। गोल रिंगण म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते। साधारणतः ह्या गोल रिंगणामध्ये सुरुवातीला तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला फेरी मारतील आणि दुसऱ्यांदा परत ह्याच रिंगणामध्ये टाळवाले घालतील, मृदंगवाले घालतील आणि त्याच्यानंतर मानाचा अश्व एक फेरी मारेल आणि त्याच्यानंतर मोहिते पाटलांचं एक अश्व त्या आणि असे दोन्ही अश्व त्या गोल रिंगणाला वेढा मारतील। मानाचं जे अश्व आहे त्या अश्व रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेईल आणि नंतर रिंगण पूर्ण होतं। पण या रिंगणामुळं साधारणतः 9 ते 10 दिवसाचा प्रवासातला शिनवटा या वारकऱ्यांचा निघून जातो आणि हे रिंगण म्हणजे एक मोठी पर्वणीच असते। मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, बेलवाडी, इंदापूर।